मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली दोघे जण हनीमूनला चाललेले असतात. चैतन्य त्यांना सोडवायला आलेला असतो. कल्पना मग अर्जुन आणि सायलीला दहीभात देते. चैतन्य बोलतो की मी त्यांना सोडवायला चाललो आहे, मला पण दे. कल्पना मग त्याला पण दही देते. अर्जुनचे वडील बोलतात की काही लागलं ना तर तुम्ही माझ्या मित्राला आवर्जून सांगा. आता मग अर्जुन आणि सायली प्रताप आणि कल्पनाच्या पाया पडतात. कल्पना सायलीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते. आता मग अर्जुनचे वडील बोलतात की काय ग कल्पना तू पण. कल्पना मग बोलते की 8 नाही पण एक तरी बाळ गुटगुटीत चांगलं होऊ दे. सायली आणि अर्जुनला मग सगळेजण बाय बाय करतात आणि मग सायली आणि अर्जुन दोघेजण घरातून निघतात. इकडे आता प्रिया पण तिच्या घरातून निघालेली असते आणि रविराज आणि विपुल तिच्याशी बोलत असतात. प्रिया उगीचच इमोशनल ड्रामा करत असते. विपुल तिला घालवायला जातो असं बोलत असतो, पण प्रिया बोलते की नको, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, मी त्यांच्यासोबत जाणार आहे. आणि मग ती सुद्धा घरून निघते. इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुनचे वडील, कल्पना आणि अश्विन मस्तपैकी गप्पा मारत असतात आणि इतक्यात कुसुम येते. कुसुमला कल्पना घरामध्ये घेऊन येते. कुसुमने सायलीला विचारल्यावर विमल बोलते, तुम्हाला सायलीताईंनी सांगितलं नाही वाटतं. कल्पना मग कुसुमला सांगते की सायली आणि अर्जुन हनीमूनला गेले आहेत. कुसुमने हे ऐकल्यावर मात्र तिला फारच राग येतो आणि मग ती लगेच काहीतरी बाहेर महत्त्वाचं काम आहे असं बोलून सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते. कल्पना कुसुमला आवाज देत असते, पण कुसुम काही ऐकत नाही. ती सुभेदारांच्या घरातून बाहेर येते आणि सायलीला फोन लावते. कुसुमचा फोन आल्यावर सायलीला टेन्शन येतं. अर्जुन सायलीला फोन स्पीकरवर टाकायला सांगतो. सायलीने फोन उचलल्यावर मात्र कुसुम सायलीला फारच बडबड करू लागते. कुसुम बोलत असते की तू हनीमूनला अजिबात जायचं नाहीस. कोणाला विचारून तू हनीमूनला चालली आहेस. तुम्ही आताच्या आता जिथे आहे ना तिथेच थांबा. पण कल्पना इतक्यात मागून कुसुमला आवाज देते आणि मग अर्जुन आणि सायलीला वाटतं की कल्पनाने सगळं बोलणं ऐकलेलं आहे, पण कल्पनाने काहीसुद्धा ऐकलेलं नसतं. कल्पना कुसुमला बोलते की का लवकर निघालात तुम्ही. कुसुम बोलते की मला एक महत्त्वाचं काम आठवलं आणि मग ती तिथून बाहेर येते आणि सायलीला मेसेज करते की तुम्ही आता जिथे आहे ना तिथेच थांबा, मी आलेच. इकडे साक्षी आणि महिपत बसलेले असतात, पण महिपतचं मात्र काहीतरी काम चालू असतं. साक्षी महिपतला बोलते की आता सध्या तुम्ही काहीसुद्धा करू नका, थोडंसं शांत राहा. मी आणि प्रिया दोघीजणी मिळून त्या अर्जुनची फारच कोंडी करणार आहोत. महिपत बोलतो की त्याची चारही बाजूंनी कोंडी करायची आहे आणि त्यासाठी आता त्याच्या बापाला त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. महिपत आता अर्जुनच्या वडिलांना टार्गेट करणार असतो. आता मग इकडे अर्जुन आणि सायली चैतन्य कुसुमची वाट पाहत उभे असतात. अर्जुनला फारच टेन्शन आलेलं असतं की आता कुसुमताई काय बोलेल. तो मग सायली आणि चैतन्याला बोलतो की चला आता आपण निघूया. सायली बोलते की नको सर, कुसुमताईला अजूनच राग येईल. इतक्यात कुसुम येते. कुसुम आल्या आल्या अर्जुन आणि सायलीवर फायरिंग सुरू करते. ती बोलते की तुम्हाला हनीमूनला जायला कोणी सांगितलं आणि कोणी परमिशन दिली तुम्हाला. कल्पनाताई बोलल्या म्हणून काही तुम्ही लगेच सगळ्या सीमा ओलांडणार का. सायली मग कुसुमला बोलते की अगं कुसुमताई तू जरा शांत हो. आम्ही फार प्रयत्न केले, पण खरंच अगं आईंनी फारच आग्रह केला. कुसुम बोलते की ह्या अर्जुन सुभेदाराला काही करता आलं नाही का. अर्जुन बोलतो की अहो कुसुमताई खरंच मी पण फारच प्रयत्न केले. कुसुम बोलते की सायली तू माझ्या घरी चल, हनीमूनचे दिवस संपल्यावर मग पुन्हा तुला हा घेऊन जाईल. अर्जुन बोलतो की आणि मम्मा जर तुमच्या घरी आली तर. सायली मग कुसुमला सांगते की अगं कुसुमताई आईंनी जे हॉटेल बुक केलं आहे ना ते बाबांच्या मित्राचंच आहे, त्यामुळे आम्हाला काहीसुद्धा करता आलं नाही. आता मग कुसुमला पण पटतं की सायली आणि अर्जुनचा नाईलाज असतो. ती मग अर्जुनला बोलते की एक चिडक्या बिब्या, तू सायलीपासून लांब राहायचं. अर्जुन बोलतो की कुसुमताई मी सायलीपासून 4 हात लांब राहील, पण आता प्लीज आम्हाला जाऊ द्या. कुसुम बोलते की तिकडे गेल्यावर सायली तू मला सारखे फोन करत राहा. चैतन्य बोलतो की व्हिडिओ कॉल ना, आणि मग तो हसू लागतो. कुसुम मग आता सायली आणि अर्जुनला जायला परमिशन देते. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.